महत्वाची बातमी, शरद पवार गटाचा जाहीरनामा आज प्रकाशित होणार आहे। शरद पवार गटाचा प्रचार गीत आज लॉन्च होणार आहे। शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम पार पडणार आहे। पुण्यामध्ये हा कार्यक्रम जो आहे तो होतोय आणि यावेळेला शरद पवार गटाचा जाहीरनामा आणि प्रचार गीत जे आहे ते लॉन्च केले जाणार आहे। यावेळेला जयंत पाटील आणि शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे। काही वेळापूर्वी शरद पवार हे धाराशिवमध्ये होते। धाराशिवमधून ते आता पुण्याकडे येण्यासाठी रवाना झालेले आहेत आणि काही वेळातच या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होणार आहे। योगेश बोरसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। अधिक तपशील त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। थेट जाऊयात योगेश यांच्याकडे। वृषाली, थोड्याच वेळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचा जाहीरनामा हा प्रसिद्ध केला जाणार आहे। पुण्यातल्या हडपसर परिसरातल्या एका हॉटेलमध्ये या जाहीरनाम्याचं प्रकाशन होणार आहे। शरद पवार गटाचे जे प्रमुख नेते आहेत अर्थात शरद पवार, त्यासोबतच जयंत पाटील, वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा जाहीरनामा प्रसिद्ध होणार आहे। जाहीरनाम्यामध्ये नेमके काय तरतुदी करण्यात आलेल्या आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती हा जाहीरनामा प्रसिद्ध होत आहे। कारण काही दिवसांपूर्वीच ज्या पद्धतीने एकूणच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुद्धा जाहीरनामा हा प्रसिद्ध करण्यात आला होता आणि त्यानंतर आज शरद पवार गटाचा जाहीरनामा प्रसिद्ध होत आहे। यामध्ये शेतकरी, युवक आणि एकूणच विद्यार्थ्यांसाठी नेमक्या काय तरतुदी करण्यात आलेल्या आहे, महिलांसाठी नेमक्या काय तरतुदी आहेत हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। या जाहीरनाम्याचं प्रसिद्ध करण्यासाठी वंदना चव्हाण या समितीच्या अध्यक्षा होत्या आणि त्यांनी या संपूर्ण जाहीरनाम्याचं नियोजन केलं होतं आणि या जाहीरनाम्याचं थोड्याच वेळात शरद पवार यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे। त्यामुळे नेमक्या या जाहीरनाम्यामधून शरद पवार गट महाराष्ट्रातल्या नागरिकांपर्यंत काय नेमकं पोहोचवणार आहेत किंवा काय नेमक्या घोषणा या जाहीरनाम्यामध्ये असणार हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। त्यामुळे थोड्याच वेळात याच ठिकाणी या जाहीरनाम्याचं प्रकाशन पार पडणार आहे। नक्कीच धन्यवाद योगेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।